पुण्यातील जुन्नरमध्ये कल्याणनगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे। भरधाव टेम्पोने एका दुचाकीला जोराची धडक दिली। या अपघातात दुचाकीवरील 2 जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे। जखमीला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार जुन्नरमधील कल्याणनगर महामार्गावर हा अपघात झाला। अण्णासाहेब वाघेरे कॉलेजजवळ आज दुपारी 3:30च्या सुमारास ही घटना घडली। कुणाल नानाभाऊ काळे वय 17, रवींद्र सावळेराम भुतांबरे वय 22 या तरुणांचा मृत्यू झाला आहे, तर श्रीकांत खंडू काळे वय 17 हा जखमी झाला आहे। तिन्ही तरुण पल्सर दुचाकीवरून टायर आणण्यासाठी बाजारात गेले होते। परत येत असताना समोर आलेल्या टेम्पोने दुचाकीला जोराची धडक दिली। हा अपघात इतका भीषण होता की या दुचाकीचा चुराडा झाला। दोन्ही तरुणांना काही अंतर फरफटत नेलं होतं। रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता। अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी हजर झाले होते। त्यानंतर जखमी तरुणाला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं।